Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 12th standard. Dear students, we have started our 7th chapter, Consumer Protection, and in this lesson up till now we have learned various points like meaning and definition, then need and importance of consumer protection, then various rights of consumers and different ways and means of consumer protection. Then in our previous lecture we have started detailed discussion about the Consumer Protection Act 2019. Actually, the central government initially passed the Consumer Protection Act on 24th December 1986. In 2019, Ministry of Law and Justice has proposed new act as Consumer Protection Act 2019, which has received the assent on 9th August 2019. This act made provision for the establishment of consumer dispute redressal agencies known as District Commission at district level, State Commission at the state level, and National Commission as an apex body at the central level. The Act covers all the complaints with relevant merchandise or services and unfair trade practices. विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास केला होता. आतापर्यंत तोच कायदा अंमलात आणला गेला, परंतु त्या कायद्यामध्ये काही त्रुटी जाणवल्यानंतर 2019ला नवीन ग्राहक संरक्षण कायदा, ज्याला आपण सुधारित म्हणूया, त्यामध्ये काही सुधारणा केल्या गेल्या आणि 9 ऑगस्ट 2019ला राष्ट्रपतीची या नवीन कायद्याला मान्यता मिळाली. आणि त्यानंतर आता सध्या आपण ग्राहक संरक्षण कायदा 2019 याचं पालन करीत आहोत. मीन्स टुडे वी आर फॉलोइंग कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. आता हा जो कायदा आहे यामध्ये काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत की ज्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होऊ शकेल. आणि या तक्रारींचे निवारण करण्यासाठी म्हणजे त्या सोडविण्यासाठी, ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत त्या सोडवण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली. आणि ही यंत्रणा म्हणजेच डिस्ट्रिक्ट कमिशन, हे जिल्हा पातळीवरती काम करतं. त्यानंतर स्टेट कमिशन, राज्य आयोग, हे राज्य पातळीवरती काम करतं. आणि नॅशनल कमिशन म्हणजेच राष्ट्रीय आयोग, हे संपूर्ण देशावरती याचे ग्राहक तक्रार निवारण करण्यासाठी याचे नियंत्रण आहे. म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019चा जो कायदा आहे त्याद्वारे भारत सरकारने अधिकाधिक ग्राहकांना विविध स्तरावर न्याय देण्याचा प्रयत्न या कायद्याद्वारे केलेला आहे. आतापर्यंत आपण डिस्ट्रिक्ट कमिशन तसेच स्टेट कमिशन, त्यांचे काम काय आहे, त्याची स्थापना कशी होते आणि कोणत्या प्रकारच्या केसेस त्या हँडल करतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण नॅशनल कमिशन याची स्थापना, त्याचे काम कसे आहे, मेंबर्स किती आहेत याची डिटेल माहिती घेणार आहोत. Okay students, so today we are going to discuss about the National Commission in detail. Now first we will see the meaning of National Commission. A consumer dispute redressal forum at the national level established by the central government is known as National Commission. It is also called as the National Consumer Dispute Redressal Commission.
म्हणजे अर्थातच नॅशनल कमिशन म्हणजे हा जो राष्ट्रीय आयोग आहे याची स्थापना केंद्र सरकारकडनं केली जाते. तर ज्या ग्राहक तक्रार निवारण फोरमची स्थापना ही केंद्र सरकारकडून केलेली आहे त्याला म्हणायचं नॅशनल कमिशन. ओके, मीन्स नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. तर इथे महत्त्वाचं लक्षात ठेवण्याचं काय आहे तर नॅशनल कमिशनची स्थापना सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेली असते हे लक्षात ठेवायचं आहे. हा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सो नॅशनल कमिशन इज एस्टॅब्लिश्ड बाय द central government, so it is known as a national commission. Okay, now the next is, you can see the building of national commission on the screen. Now go ahead. Composition of national commission. Now what is the meaning of this composition of national commission? It means the construction of this national commission. The national commission म्हणजे काय आहे तर ते कसं तयार झालेलं आहे याचं एक्सप्लेनेशन आपल्याला कंपोजिशन ऑफ नॅशनल कमिशनमध्ये दिसतं. म्हणजे या नॅशनल कमिशनमध्ये कोणाकोणाचा समावेश केलेला आहे. सो यू कॅन सी द स्क्रीन. प्रेसिडेंट इज देअर, मेंबर इज देअर, देन देअर टेन्युअर पिरियड इज ऑल्सो गिवन. म्हणजे या नॅशनल कमिशनमध्ये अध्यक्ष आहेत, त्यानंतर सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाल म्हणजे काम करण्याचा कालावधी हा याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. नाउ वी विल सी अबाउट द प्रेसिडेंट. ए पर्सन हू इज और हॅज बीन जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल बी अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज द प्रेसिडेंट ऑफ नॅशनल कमिशन इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे पहा की या नॅशनल कमिशनचे प्रेसिडेंट कोण असतात तर सुप्रीम कोर्टचे जज हे या नॅशनल कमिशनचे प्रेसिडेंट असतात की ज्यांची नियुक्ती केंद्र सरकार करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. थोडक्यात काय तर या नॅशनल कमिशनचे प्रेसिडेंट हे सुप्रीम कोर्टचे जज असतात आणि ज्यांची अपॉइंटमेंट ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं केली जाते आणि त्याबरोबरच ही नियुक्ती करत असताना चीफ जस्टिसचा सल्ला हे सरकार घेत असतो. ओके, नाव अबाउट द मेंबर्स. सी इन अ नॅशनल कमिशन देअर आर 4 मेंबर्स, मीन्स नॉट लेस दॅन 4 म्हणजे 4पेक्षा कमी असू नये म्हणजेच 4 असायला पाहिजे. ओके, नाव द टेन्युअर मीन्स पिरियड ऑफ वर्किंग इयर्स. द मेंबर्स विल होल्ड ऑफिस फॉर ए टर्म ऑफ 5 years or up to the age of 67 years and president up to the 70 years whichever is earlier. आता इथे टेन्युअर च्या पॉईंटमध्ये मेंबर्सचं एज लिमिट आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मेंबर्स 5 वर्ष या नॅशनल कमिशन फोरममध्ये काम करू शकतो आणि जास्तीत जास्त त्याच्या वयाच्या 67 yearsपर्यंत तो काम करू शकतो. ओके, हे मेंबरच्या बाबतीमध्ये आहे. आणि जे प्रेसिडेंट आहेत ते त्यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत काम करू शकतात आणि यामध्ये जो कमी कालावधी आहे तो गणला जातो. सो रिमेंबर द टेन्युअर पिरियड टाईम. द मेंबर विल होल्ड ऑफिस फॉर ए टर्म ऑफ 5 years or up to the age of 67 years and president up to the age of 70 years. तर इथं टेन्युअर पिरियड हा लक्षात ठेवायचा आहे. हे तिन्ही पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी खूप महत्त्वाचे आहेत की नॅशनल कमिशनमध्ये किती मेंबर्स असतात तर 4 असतात. मेंबर्सचा कालावधी त्यांचं एज लिमिट किती आहे तर 67 years आहे. ओके, आणि प्रेसिडेंटसाठी एज लिमिट किती सांगितलेली आहे तर ती 70 वर्ष सांगितलेली आहे. ओके, म्हणजे जास्तीत जास्त 70 वर्ष वयाची होईपर्यंत प्रेसिडेंट म्हणून ते काम करू शकतात. ओके, सो दिस इज अबाउट ऑल द
composition. Then the next point is qualification. The member of National Commission shall have the following qualification. म्हणजे आता या मेंबर्सची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे ते पॉईंट्स यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. द फर्स्ट पॉईंट अबाउट द एज म्हणजे वय. मेंबर शुड नॉट बी लेस दॅन 35 years ऑफ एज. म्हणजे हे जे मेंबर्स आहेत वरती आपण म्हणलेले आहेत की 4 मेंबर पाहिजेत, तर त्या 4 मेंबर्सचं वय हे 35 वर्षापेक्षा कमी नसावे. ओके, म्हणजे 35 आणि 35च्या पुढचे हे या नॅशनल कमिशनसाठी क्वालिफाय होऊ शकतात. देन सेकंड पॉईंट इज अबाउट द एज्युकेशन. सी, द मेंबर शुड पजेस ए बॅचलर्स डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे प्रत्येक मेंबरकडे पदवी असायला पाहिजे आणि ती पण मान्यताप्राप्त विद्यापीठाची. ओके, बॅचलर डिग्री ही असायलाच पाहिजे. देन द नेक्स्ट पॉईंट इज एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. दे शुड हॅव द नॉलेज and at least 10 years experience in dealing with the problems related to economics, commerce, accountancy, industries and public affairs or administration. आता जे मेंबर आहेत त्यांच्याकडे अनुभव काय असायला पाहिजे तर त्यांनी 10 वर्ष हे जे सगळे विषय दिलेले आहेत आपल्याला, अर्थशास्त्र, वाणिज्य, त्यानंतर अकाउंटन्सी आहे, उद्योग आहे, इंडस्ट्री आहे, पब्लिक अफेअर्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, तर या सर्व विषयांशी रिलेटेड त्यांच्याकडे 10 वर्षाचा कामाचा अनुभव हा असला पाहिजे. आणि या विषयाशी निगडित जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याचा अनुभव त्यांच्याकडे असणं हे आवश्यक आहे. देन द नेक्स्ट पॉईंट इज अबाउट द टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. See, it can entertain original cases as well as appeals against the order of state commission which are within the geographical limits of the state. आता यांचं कार्यक्षेत्र काय आहे तर नॅशनल कमिशन हे ओरिजिनल केसेस पण ॲक्सेप्ट करतं आणि त्याचबरोबर असे ग्राहक की ज्यांना स्टेट कमिशनने दिलेली ऑर्डर ज्यांना मान्य नाही किंवा त्यांना वाटतं की आमच्यावर स्टेट कमिशनकडनं अन्याय झालेला आहे, आम्हाला न्याय मिळालेला नाही, तर अशा ऑर्डरच्या विरुद्ध ज्यांना केस फाईल करायची आहे असे सुद्धा या नॅशनल कमिशनकडे आपली केस दाखल करू शकतात. म्हणजे लक्षात घ्या की नॅशनल कमिशनकडे फ्रेश केसेससुद्धा येतात, म्हणजे त्यांच्या ओरिजिनल केसेस. प्लस ज्या ग्राहकांना स्टेट कमिशनमधून योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते, जे नाखुश आहेत, की ज्याला आपण म्हटलेलं आहे की ज्यांना असं वाटतं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे, स्टेट कमिशनने आपल्या बाजूने योग्य प्रकारे न्याय दिलेला नाही, तर असे ग्राहकसुद्धा नॅशनल कमिशनकडे केस फाईल करू शकतात. Okay, now the next is monetary jurisdiction. See, it can entertain complaints where the value of goods or services exceed rupees 10 crore. आता इथे कोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांबद्दलच्या केसेस दाखल होऊ शकतात म्हणजे यांची मॉनिटरी लिमिट सांगितलेली आहे. तर 10 करोडपेक्षा जास्त मूल्य 10 करोडपेक्षा जास्त रुपये किंमत असलेल्या वस्तू आणि सेवा यांच्या नुकसान भरपाईच्या केसेस या नॅशनल कमिशनकडे दाखल होऊ शकतात. ओके, नाव अपील. आता तुम्ही अपील कधी करू शकता? एनी पर्सन ॲग्रीड मीन्स द पर्सन हू इज नॉट सॅटिस्फाईड विथ द ऑर्डर गिवन बाय प्रिव्हियस कमिशन. Any person aggrieved by an order of National Commission can do an appeal against such order to the Supreme Court within a period of 30 days from the date of the order. म्हणजे कोणतीही व्यक्ती
की जी नॅशनल कमिशनने जे ऑर्डर दिलेलं आहे, जे जजमेंट दिलेलं आहे, तर त्याच्याशी सहमत नसेल किंवा नाखुश असतील तर ती व्यक्ती नॅशनल कमिशनच्या दिलेल्या ऑर्डरच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करू शकते. पण ती कधी करायची आहे, तर ती ऑर्डर मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करू शकता. यालाच म्हटलेलं आहे अपील करणे. ओके, सो एनी पर्सन ॲग्रीड बाय an order of National Commission can do an appeal against such order to the Supreme Court within a period of 30 days from the date of the order. लक्षात ठेवा, नॅशनल कमिशनने जे काही ऑर्डर दिलेलं असेल ते जर मान्य नसेल तर ती व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये जे काही न्यायनिवाडा झालेला आहे त्याच्या विरुद्ध अपील करू शकते. ऑर्डर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हे अपील करणं आवश्यक आहे. नाव, द सेंट्रल गव्हर्नमेंट मेक्स द रूल्स अबाउट द क्वालिफिकेशन, अपॉइंटमेंट, टर्म्स ऑफ ऑफिस, सॅलरी, रेजिग्नेशन अँड रिमूव्हल ऑफ द प्रेसिडेंट अँड द मेंबर्स ऑफ नॅशनल कमिशन. म्हणजे अल्टिमेटली हे सगळं की नॅशनल कमिशनचे जे मेंबर्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, त्यांची अपॉइंटमेंट कशी होणार आहे, त्यांनी किती वर्ष काम करायचं आहे, त्यांचं सॅलरी किती असेल, त्यांनी राजीनामा किंवा रेजिग्नेशन किंवा त्यांना पदावरनं काढणं, मग ते अध्यक्ष असतील किंवा मेंबर्स असतील, तर याबाबतच्या सर्व रूल्स रेग्युलेशन हे कोण करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. तर सेंट्रल गव्हर्नमेंट सगळं हे नोटिफिकेशन देत असतं आणि त्याप्रमाणे नॅशनल कमिशनचं काम हे चालत असतं. ओके, द ॲक्ट फर्दर प्रोव्हाइड्स दॅट द प्रेसिडेंट कॅन वर्क अप टू द एज ऑफ 70 years अँड द मेंबर कॅन वर्क अप टू द एज ऑफ 67 years. म्हणजे जस्ट आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की नॅशनल कमिशनचे प्रेसिडेंट वयाची 70 वर्ष होईपर्यंत काम करू शकतात आणि जे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, त्यांचं एज लिमिट हे 67 years आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे पेनल्टी फॉर नॉन कम्प्लायन्स ऑफ ऑर्डर. म्हणजे या सर्व डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन यांनी जे ऑर्डर दिलेले आहे, यांनी जे जजमेंट दिलेलं आहे त्याची जर अंमलबजावणी झाली नाही, इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर काय पेनल्टी आहे, म्हणजे शिक्षा काय आहे, तो पॉईंट इथे एक्सप्लेन केलेला आहे. पेनल्टी फॉर नॉन कम्प्लायन्स ऑफ ऑर्डर. इफ एनी पार्टी फेल टू कम्प्लाय विथ एनी ऑर्डर मेड बाय डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन or national commission, it shall be punishable with an imprisonment for a term not less than 1 month but may extend to 3 years, or with fine which shall not be less than rupees 25,000 but may extend to rupees 1 lakh or with both. आता इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन यांनी जे ऑर्डर दिलेली आहे, जे जजमेंट दिलेलं आहे त्याचं फॉलोअप जर बोथ द पार्टी, आता इथं बोथ द पार्टी कोण असणार आहे, एक तर कन्झ्युमर आणि दुसरा आहे सेलर किंवा ट्रेडर असणार आहे. कन्झ्युमरने ट्रेडरवरती केस केलेली असेल तर या दोन्ही पार्टीपैकी एकाही पार्टीने जर जे काही जजमेंट दिलेले आहे ते जर फॉलो केलं नाही तर त्याच्याबद्दलची इथे प्रोव्हिजन दिलेली आहे. तर ते काय आहे बघा, इट शॅल बी पनिशेबल विथ अँड इम्प्रिझनमेंट फॉर ए टर्म नॉट लेस दॅन 1 month. म्हणजे कमीत कमी 1 वर्षाचा कारावाससुद्धा त्या पार्टीला, त्या व्यक्तीला होऊ शकतो किंवा हा जो कारावास आहे तो 3 वर्षापर्यंतसुद्धा वाढू शकतो. ओके, मे एक्सटेंड टू 3 years म्हटले म्हणजे वाढू शकतो, वाढण्याची शक्यता आहे आणि ते पण विथ फाईन.
म्हणजे तुम्हाला पैसेसुद्धा फाईन म्हणून काही रक्कमसुद्धा भरावी लागू शकते. विच शॅल नॉट बी लेस दॅन ₹25,000. म्हणजे ही जी रक्कम आहे जी तुम्हाला दंड म्हणून भरायची आहे ती 25,000 पेक्षा कमी नसावी. शॅल नॉट बी लेस दॅन 25,000 म्हटलेलं आहे, म्हणजे 25,000पेक्षा ती कमी नसावी. आणि ती पुढे वाढू पण शकते. आणि ती किती रुपयांपर्यंत वाढू शकते तर 1,00,000पर्यंत वाढू शकते. ओके, म्हणजे कधी कधी असं होतं की विथ बोथ असंही सांगितलेले आहे प्रोव्हिजन. म्हणजे कधी कधी एखाद्या पार्टीला दोन्हीसुद्धा शिक्षा होऊ शकतात, म्हणजे तुरुंगवासही होऊ शकतो आणि त्याला ही दंडाची रक्कमसुद्धा भरावी लागू शकते. तर इट डिपेंड्स हाऊ द केस इज. आणि कशाप्रकारे नुकसान झालेलं आहे कन्झ्युमरचं, त्याला किती मनस्ताप झालेला आहे त्याच्यावरती ही दंडाची रक्कम अवलंबून असते. तर ते आयोग म्हणजे जसं की डिस्ट्रिक्ट कमिशन आहे, स्टेट कमिशन आहे आणि नॅशनल कमिशन आहे, त्यांच्याकडे जी केस दाखल होते त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ते प्रेसिडेंट तशा प्रकारची ऑर्डर हे पास करत असतात. आणि ही ऑर्डर फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर अशा प्रकारची पेनल्टी कोणत्याही पार्टीला बसू शकते. सो टू ओबे द ऑर्डर गिवन बाय the district commission or state commission or national commission is very important, otherwise party may suffer the penalty for non compliance of order. Okay students, so this is about the national commission, its composition, then all its working. So just take one glance about the national commission. So a consumer dispute redressal forum at the national level established by the central government is known as national commission. जे थोडक्यात लक्षात ठेवायचं, नॅशनल कमिशनची स्थापना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं होते. नाव इन कंपोजिशन 3 points आर देअर. प्रेसिडेंट, मेंबर अँड टेन्युअर. प्रेसिडेंट कोण असणार? ऑफकोर्स सुप्रीम कोर्टचे जज हे प्रेसिडेंट असतात. किती मेंबर्स असतात यामध्ये? तर 4 मेंबर असतात. या मेंबर्सचा टेन्युअर पिरियड किती आहे? तर कमीत कमी 5 वर्षाचा कालावधी त्यांना मिळतो. आणि मेंबर्ससाठी एज लिमिट 67 इयर्स आहे आणि प्रेसिडेंटसाठी 70 इयर्स आहे. ओके, then qualification, see this qualification point is similar for all the 3 commissions, means the district commission, state commission and national commission. So you can remember it very easily. सगळीकडेच असं आहे की मेंबरचं वय 35 वर्षापेक्षा कमी नसावे. एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे त्यांच्याकडे बॅचलर डिग्री असायला पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची, आणि एक्सपिरियन्स म्हणजे कमीत कमी त्यांना इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंटन्सी, इंडस्ट्री, पब्लिक अफेअर्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयातील 10 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ओके. टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय? तर फ्रेश केसेस नॅशनल कमिशनकडे येऊ शकतात आणि येत असतात. प्लस स्टेट कमिशनच्या अगेन्स्ट, स्टेट कमिशनच्या अगेन्स्टच्या ज्या केसेस आहेत त्या पण तिथे दाखल होत असतात. आता मॉनिटरी ज्युरिस्डिक्शनमध्ये काय आहे? तर किती रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईच्या केसेस इथे घेतात. तर त्याची लिमिट दिलेली आहे की 10 कोटीपेक्षा जास्त, आणि 10 कोटीच्या आत जे आहेत ते कुठे जातात? स्टेट कमिशनकडे. आणि 10 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे गुड्स आणि सर्व्हिसेसच्या कॉम्पन्सेशनच्या ज्या केसेस आहेत त्या कुठे असतात? तर नॅशनल कमिशनकडे. ओके. अपीलमध्ये काय सांगितलेलं आहे? तर स्टेट कमिशनने जे ऑर्डर दिलेलं आहे ते जर मान्य नसेल तर ती पार्टी नॅशनल कमिशनकडे जाते, आणि नॅशनल कमिशनने जे ऑर्डर दिलेलं आहे, इथे आपण नॅशनल कमिशन पाहतो, नॅशनल कमिशनने जे ऑर्डर दिलेलं आहे ते सुद्धा जर एखाद्या ग्राहकाला वाटलं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे तर तो ग्राहक सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकतो, आणि त्यासाठी त्याला ऑर्डर निघाल्यापासून 30 दिवसांच्या आत अपील करावं लागतं. ओके. अँड दिस इज अबाउट द नॉन कम्प्लायन्स.
ते तर आत्ताच आपण जस्ट सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे नॅशनल कमिशन ग्राहकांसाठी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट कमिशन आणि स्टेट कमिशनवरती याचं नियंत्रण असतं. सो नॅशनल कमिशन इज कंट्रोलिंग ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन अँड द स्टेट कमिशन, अँड अल्टिमेटली स्टेट कमिशन is supervised and controlled by the central government. Okay, so this is all about the National Commission. I hope you have understood the working of National Commission and all the provisions made by the National Commission regarding the protection to the consumers. Okay, so dear students, in our next lecture we will discuss another new point relating to consumer protection. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.